Good morning to all. So today we'll see the next vector, that is cosmid vector. So cosmid is a hybrid of vectors, okay, which is made up of plasmid and lambda phage vectors. Okay, तर cosmid हे काय आहे, हायब्रिड व्हेक्टर आहे. ते कशापासून बनलेलं आहे, प्लाझ्मिड आणि लांबडा फाज ह्या दोन व्हेक्टरपासून ते बनलेलं आहे. सो मोस्टली ह्याच्यामध्ये लांबडा फाजमधलं जे कॉस सिक्वेन्स आहे, सो दॅट कॉस सिक्वेन्स हॅज बीन यूज्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ these cosmid vectors. So, okay, so it is made up of both plasmid and lambda phage vectors, and they are often used in the gene cloning vectors. Okay, cloning vectors मध्ये जनरली cosmid vectorचा यूज केला जातो in the genetic engineering. So cosmid can be used to build a genomic library. ओके, जिनोमिक लायब्ररी म्हणजे काय की जिनोमिक लायब्ररी एखाद्या ऑर्गॅनिझमचं तुम्हाला एंटायर जिनोम सिक्वेन्स जर काढायचं असेल तर त्याचे पहिल्यांदा काय केलं जातं, जे जेनेटिक ते जीनचं छोटे छोटे शॉर्ट फ्रॅगमेंटमध्ये शॉर्ट फ्रॅगमेंट करून ते फ्रॅगमेंट एखाद्या व्हेक्टर्समध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्याचं सिक्वेन्सिंग केला जातो नंतर मल्टिपल कॉपी जनरेट करून. आणि ते सगळे सिक्वेन्स असं एंटायर जेवढे क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमचं सगळं सिक्वेन्सिंग केलं जातं. जेनेटिकल सिक्वेन्सिंग म्हणजे AT GC 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 हे जे काही सिक्वेन्स आहे एंटायर जेनेटिक सिक्वेन्स, की ह्याला त्याला म्हणायचं जिनोमिक लायब्ररी. ओके, असं जर एखाद्या ऑर्गॅनिझमचं कंप्लीट जेनेटिक इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल आणि ते कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर त्याला म्हणायचं जिनोमिक लायब्ररी. मग अशा लायब्ररी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी हे कॉस्मिड व्हेक्टरचा यूज केला जातो. सो दे वर फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय कोलिन्स अँड हॉर्न्स इन 1978. तर 1978मध्ये दोन सायंटिस्टने हे पहिल्यांदा एक कॉस्मिड व्हेक्टर आर्टिफिशियली कन्स्ट्रक्ट केलं प्लाझ्मिड आणि लांबडा फाज वापरून. ओके, सो कॉस्मिड कॅन कंटेन 37 to 52 किलो बेस पेअर ऑफ द DNA. ओके, कॉस्मिडमध्ये जवळपास किती बेस पेअरचा DNA असतो म्हणजे तुम्ही ते इन्सर्ट करू शकता नॉर्मली 37 to 52 किलो बेस पेअर. पण जनरली नॉर्मली हे जो चांगलं एक्सप्रेशन करण्यासाठी ॲव्हरेजमध्ये 45 किलो बेस पेअरपर्यंत इन्सर्ट करू शकता तुम्ही फॉरेन DNA. ओके, सो लिमिट बेस्ड ऑन द नॉर्मल बॅक्टेरोफाज पॅकेजिंग साईज. ओके, कारण हा जे कॉस्मिड व्हेक्टर जे आहे ते कॉस्मिड व्हेक्टर हे कशामध्ये आहे, लांबडा फाजमध्ये तुम्ही काय करणार आहे, त्याला मल्टिप्लाय करणार आहे. त्यामुळे त्याचं पॅकेजिंग, लांबडा फाजचं जे पॅकेजिंग असतो प्रोटीन कोड जे आहे त्याच्यावरती डिपेंड असतो तो. ओके, द सिक्वेन्स इन्क्लूड कॉस रिजन ऑफ द लांबडा DNA अलॉंग विथ 200 बेस पेअर स्ट्रेचेस फ्लँकिंग बोथ साईड ऑफ द कॉस. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार, द सिक्वेन्स, ह्या सिक्वेन्समध्ये काय असणार, कॉस रिजन तर आहेच. ओके, तर त्या कॉस रिजनमध्ये दोन्ही साईडला 200 बेस पेअरचं काय आहे, फ्लँकिंग साईट आहे. म्हणजे राईट बॉर्डर आणि लेफ्ट बॉर्डर जसं आपण काल tDNA आपण बघितला तसं ह्याच्यामध्ये सुद्धा 200 बेस पेअरचं फ्लँकिंग रिजन आहे. ओके, इन्क्लोजिंग दिस कॉस्मिड इन अ फाज लांबडा अलाव इट टू इन्फेक्ट E. coli. मग आता जे ओके एकदा काय केला जातो, हा पहिल्यांदा हे कॉस्मिड व्हेक्टरमध्ये इन्सर्ट केला जातो आणि ते कॉस्मिड व्हेक्टरमध्ये परत त्याला काय केला जातो, रिअलाइन केला जातो. म्हणजे त्याला लायगेशन करून ओके परत सर्क्युलर स्टँडर्ड त्याला व्हेक्टर्स बनवला जातो. आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत त्याचं ॲक्च्युअल कॉस्मिड व्हेक्टर कसं असतो तो. आणि ते E. coli इन्फेक्शन केलं जातो. E. coli इन्फेक्शन कोण करणार, हे सगळं बॅक्टेरोफाज करणार. ओके, हे इन्सर्ट करून हे बॅक्टेरोफाज आपण नेक्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर आयडिया येईल का हे कसं ॲक्च्युअली हा व्हेक्टर्स यूज केला जातो. सो दे कॅन रेप्लिकेट ॲज अ प्लाझ्मिड इफ दे हॅव अ सुटेबल ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ओके, फॉर एक्झाम्पल SV40 ORI इन मॅमॅलियन सेल, कॉल E1 ORI फॉर डबल स्टँडर्ड DNA रेप्लिकेशन. ओके, हे वेगवेगळे काय आहेत, हे रेप्लिकेशन साईट आहे. ओके, तर हे रेप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे, स्वतःचं मल्टिप्लिकेशनला. ओके, DNAच्या दे फ्रिक्वेंटली ऑल्सो कंटेन जीन फॉर सिलेक्शन सच ॲज अँटीबायोटिक रेजिस्टन्स. सगळ्यात महत्त्वाचं आहे अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स. हे म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये ॲक्च्युअली तुमचं जीन ऑफ इंटरेस्ट फॉरेन DNA हे इन्सर्ट झालेले आहे की नाही हे कळतो ॲक्च्युअली अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन असल्यामुळे. तर ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक स्वतःचं एक रेजिस्टन्स जीन आहे. देन सो दॅट द ट्रान्सफॉर्म सेल कॅन बी आयडेंटिफाईड बाय प्लांटिंग ऑन मीडियम कंटेनिंग द अँटीबायोटिक. ओके, म्हणजे आपण काय करायचं, जनरली E. coli आपण जनरली बॅक्टेरिया मेट्रोप्लेटवरती ग्रो करतो, तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक टाकायचं. अँटीबायोटिक टाकल्यानंतर मग ज्या बॅक्टेरोफाजमध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स आहे ते सर्वाईव्ह करेल आणि ऑब्वियसली त्याच्यामध्ये तुमचं ते जीन ऑफ इंटरेस्ट असणार. ओके, सर अशा पद्धतीनं आपल्याला इझिली जीन ऑफ इंटरेस्ट ॲक्च्युअली त्याच्यामध्ये इन्सर्ट झालेलं आहे की नाही सक्सेसफुली हे आपल्याला इझिली अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन असल्यामुळे कळतं. सो दोज सेल्स विच डू नॉट टेक अप कॉस्मिड वुड बी अनेबल टू ग्रो. म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं जीन ऑफ इंटरेस्ट सक्सेसफुली इन्सर्ट झालेलं नाही आहे ते सर्वाईव्हच करणार नाही, कारण त्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन असणार.
त्यामुळे तुम्ही मीडियामध्ये अँटीबायोटिक टाकले त्यामुळे ते लगेच काय होईल, ते बॅक्टेरिया काय होईल, ते डेड होईल. ओके. सो अशा पद्धतीनं हे बघा, ह्या ठिकाणी हे कॉस्मिड व्हेक्टरचं डायग्रॅम आहे. ओके. सो हा प्लाझ्मिड व्हेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये हा कॉस्मिड व्हेक्टरचा रिजन, कॉस रिजन. ओके. त्यानंतर ह्याच्यामध्ये एम्पिसिलिन रेजिस्टन्स जीन्स आहे हा. ओके. त्यानंतर ह्याच्यामध्ये MCX म्हणजे मल्टिपल क्लोनिंग साईट. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी मल्टिपल रेस्ट्रिक्शन एन्झाईम वापरून त्याला कट करायचं आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जीन इन्सर्ट करता येतो ह्या एवढ्या रिजनमध्ये. ओके. त्यानंतरनं हा तुमचा ह्या ठिकाणी दिलेला आहे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट फॉर द फॉरेन DNA. ह्या ठिकाणी आपण कट करू शकतो आणि फॉरेन DNA बाहेरनं इन्सर्ट करू शकतो. मग ह्याला काय करायचं, हे लायगेशन करून घ्यायचं. लायगेशन करून घेतल्यानंतर ते बॅक्टेरियोफाजमध्ये मल्टिप्लाय होऊ द्यायचं. ओके. आणि ते बॅक्टेरियोफाज ई कोलायला इन्फेक्ट करेल. हा ई कोलायचा सेल आहे. ओके. हा बॅक्टेरियल सेल आहे. हा व्हायरस काय करतो, बॅक्टेरियल सेलला इन्फेक्शन करतो. ओके. आणि त्या बॅक्टेरियल सेलमध्ये मल्टिप्लाय होतो. ओके. आणि अशा पद्धतीनं काय होतं, हे ह्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येतं पर्टिक्युलर तुमचं जीन ऑफ इंटरेस्ट. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी कॉस्मिड व्हेक्टर्स. ओके. नेक्स्ट जे व्हेक्टर आहे आपण ते बघणार आहोत, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. हा एक बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम हा सुद्धा एक व्हेक्टर आहे. ओके. इज अन DNA कन्स्ट्रक्ट बेस्ड ऑन फंक्शनल फर्टिलिटी प्लाझ्मिड. ओके. ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा एक फंक्शनल फर्टिलिटी F फॅक्टर्स आपण त्याला म्हणते. तर F प्लाझ्मिड ह्याला म्हटलं जातं. यूज फॉर ट्रान्सफरिंग अँड क्लोनिंग इन द बॅक्टेरिया युजली इक्वल. ओके. सर हा एक व्हेक्टर आहे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. सो F प्लाझ्मिड प्ले अ क्रुशियल म्हणजे इम्पॉर्टंट रोल बिकॉज दे कंटेन पार्टिशन जीन. तर F प्लाझ्मिडमध्ये एक जीन असतो पार्टिशन जीन म्हणून. ते काय करतो, इक्वली प्लाझ्मिडचं डिस्ट्रीब्युशन करतो. म्हणजे बॅक्टेरिया काय होतो, एकाचे 2 सेल्स जेव्हा मल्टिप्लिकेशन होत असते, ते मल्टिप्लिकेशन होत असताना त्यामध्ये जे असणारे नंबर ऑफ प्लाझ्मिड्स जे आहेत त्याचंसुद्धा इक्वली काय करतो, पार्टिशन करतो. हे जीनचं जे प्रोटीन्स आहेत ते पार्टिशन्स करायचं काम करत असते. दॅट इज द F प्लाझ्मिड म्हणून त्याला म्हणायचं. दॅट प्रमोट इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ दी प्लाझ्मिड आफ्टर बॅक्टेरियल सेल डिव्हिजन. सो द बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम युजली इन्सर्ट 150 to 350 किलो बेस पेअर. म्हणजे बघा किती मोठा एक किलो बेस पेअर आपल्याला फॉरेन DNA आपल्याला इन्सर्ट करता येते. सगळ्यात महत्त्वाचं 150 ते 350 किलो बेस पेअर, नॉट बेस पेअर, किलो बेस पेअर. ओके. तर एवढा आपल्याला फॉरेन DNA इन्सर्ट करून त्याचं आपल्याला जीन्स, ओके, जीन ऑफ इंटरेस्ट आपल्याला मल्टिप्लाय करता येतो. त्याचं जीन सिक्वेन्स करायचं असेल वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही त्याचं इन्सर्ट करू शकता. ओके. सो द बॅक फॅक्टर कंटेन दी फॉलोइंग कंपोनंट्स. ओके. हे जे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम त्याला शॉर्टमध्ये म्हणायचं बॅक फॅक्टर्स. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले सगळ्यात महत्त्वाचे कंपोनंट आहेत. प्रत्येक फॅक्टर्समध्ये एक पर्टिक्युलर कंपोनंट्स आहेत की स्पेसिफिसिटी आहे. जसं की आपण काल बघितलं TI प्लाझ्मिडमध्ये tDNA आहे, त्याचं राईट बॉर्डर लेफ्ट बॉर्डर. ओके. प्रत्येक व्हेक्टरचं स्पेशालिटी कॅरेक्टर्स आहेत. ओके. प्रत्येक व्हेक्टरचं एक पर्टिक्युलर साईज आहे की तेवढ्या साईजमध्येच आपल्याला फॉरेन DNA इन्सर्ट करता येतं. ओके. त्याच्यामध्ये स्वतःचं ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे. अँटीबायोटिक वेगवेगळ्या रेजिस्टन्स जीन्स आहेत त्याच्यामध्ये, ओपन कॅटाबॉलिझम जीन्स आहेत. ओके. काल आपण TI प्लाझ्मिडमध्ये बघितलं. तर तसं प्रत्येक फॅक्टरचं एक पर्टिक्युलर स्पेशालिटी कॅरेक्टर्स आहेत. तर व्हॉट आर द डिफरंट कंपोनंट्स. आता बॅकचं काय काय कॅरेक्टर्स आहेत, कुठले कुठले ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कॅरेक्टर आहेत. पहिला त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे REPE हा एक पार्ट आहे फॉर प्लाझ्मिड अँड रेग्युलेशन ऑफ द कॉपी नंबर. म्हणजे REPE जीन जे आहे ह्याचं जे जीनचे प्रोडक्ट आहेत तो प्लाझ्मिडला काय करतो, नंबर ऑफ किती प्लाझ्मिडच्या कॉपी पर्टिक्युलर एक बॅक्टेरियल सेलमध्ये असले पाहिजे तो काय करतो, रेग्युलेट करतो, कंट्रोल करतो. REPE जीनचे प्रोडक्ट्स. त्यानंतर PAR-A अँड PAR-B हे दोन काय ते जीन्स आहेत. ते जीनचे जे प्रोडक्ट्स आहेत प्रोटीन प्रोडक्ट ते काय करतो. ओके. ह्याच्यामध्ये PAR-A, ओके, PAR-B नेक्स्ट तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवतो. ॲक्च्युअली हे पण REPE ह्या ठिकाणी हा जीन आहे. ओके. ORIS ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन्स. त्यानंतर SOPA SOPB. त्यानंतर क्लोनिंग रिजन कंटेनिंग द सेव्हरल युनिक रेस्ट्रिक्शन साईट. म्हणजे हा मल्टिपल क्लोनिंग साईट म्हणायचा. ह्या ठिकाणी आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज करून फॉरेन DNA आपण इन्सर्ट करू शकतो. त्यानंतर मग कॅट जीन कॉन्फर्स रेजिस्टन्स टू द अँटीबायोटिक क्लोरामफेनिकॉल. ओके. हा काय आहे, अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स आहे. असे वेगवेगळे ह्याच्यावरती काय ते जीन्स आहेत. ओके. तर ह्याच्यामध्ये PAR-A आणि PAR-B जे जीन्स आहेत हे काय करतो, पार्टिशनिंग ऑफ प्लाझ्मिड DNA टू डॉटर सेल्स ड्युरिंग डिव्हिजन्स. म्हणजे सेल डिव्हिजन म्हणजे बॅक्टेरियाचं एक सेलचं 2 डिव्हिजन होत असताना
ह्याच्यामध्ये प्लाझ्मिड डीएनएचं पार्टिशन करायचं काम हे पार ए आणि पार बी जीनचे प्रोडक्ट जे प्रोटीन प्रोडक्ट आहेत ते कंट्रोल करतो अँड इन्शुअर स्टेबल मेंटेनन्स ऑफ बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे प्लाझ्मिडचं. तर ह्याच्यामध्ये 5 म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियामध्ये 10 प्लाझ्मिडचे कॉपी आहेत. ओके, सेल डिव्हिजन होत असताना. आणि त्यामध्ये काय करतो, हे प्रोटीन काय करते, पार ए पार बी आणि रेप ई जीनचे प्रोटीन प्रोडक्ट तर इक्वली डिस्ट्रीब्युशन करायचं काम करतो. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये त्या सेलमध्ये 5 प्लाझ्मिडचे कॉपीज असतील आणि ए म्हणजे दुसऱ्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये 5 प्लाझ्मिडच्या कॉपीज असतील. हे नंबर ऑफ कॉपीज मेंटेन करायचं आणि त्याचं पार्टिशन करायचं काम हे प्रोटीन करत असतं. त्यानंतर सिलेक्टेबल मार्कर जीन्स सगळ्यात महत्त्वाचं हे फॉर अँटीबायोटिक रेजिस्टन्स. सम बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम ऑल्सो हॅव लॅक झेड जीनसुद्धा आहे. बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम कोड करतो हा जीन. ॲट क्लोनिंग साईट फॉर द ब्ल्यू व्हाईट सिलेक्शन. ब्ल्यू व्हाईट सिलेक्शन म्हणजे अँटीबायोटिक रेजिस्टन्स. मग अशा आपण बघितलं की पर्टिक्युलर एखादा क्रोमोझोममध्ये एखाद्या व्हेक्टरमध्ये तुमचं फॉरेन DNA इन्सर्ट झालेलं आहे की नाही प्रॉपर. ओके, ते तो तुम्हाला कळतो. ते सिलेक्टेबल मार्कर जीन असणं खूप महत्त्वाचं आहे. सो T7 आणि SP6 ह्याच्यामध्ये रिजन आहे फाज प्रमोटर फॉर ट्रान्सक्रिप्शन ऑफ इन्सर्टेड जीन. म्हणजे तुमचं काय आहे, एक तुमचं जे इन्सर्ट केलेलं जीन आहे त्या बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोममध्ये, तर हे काय करतो, त्याचं ट्रान्सक्रिप्शन करायचं काम करतं. म्हणजे त्याचं RNA बनवायचं, RNAपासून प्रोटीन जे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन जे प्रोसेस आहे त्यामधलं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणजे DNA पासून RNA बनवायचं काम हे 2 जीन प्रोमोटर्स करत असते. तर ह्याच्यामध्ये हे सुद्धा ह्या व्हेक्टर्समध्ये हे सुद्धा पार्ट आहे. T7 आणि SP6 जीन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये कुठले कंपाऊंड्स आहेत. रेप ई जीन आहे, पार ए पार बी, सिलेक्टेबल मार्कर अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन. ओके, ते ब्ल्यू व्हाईट सिलेक्शन म्हणजे तुमचं जीन ऑफ इंटरेस्ट ॲक्च्युअली वेदर इट हॅज बीन इन्सर्टेड ऑर नॉट. ओके, ते सिलेक्शन करण्यासाठी सिलेक्टेबल मार्करचा जीन उपयोग होतो. आणि T7 आणि SP6 हे 2 प्रोमोटर रिजन्स आहेत. ते प्रोमोटर काय करते, ट्रान्सक्रिप्शन करायचं काम करत असतं. ओके, सो दिस इज डायग्राम ऑफ मगाशी बघितलं आपण बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. ओके, त्यानंतर आता ॲक्च्युअली कसं केला जातो बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम इन्सर्ट. तर बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम बॅक्टेरियल ए प्लाझ्मिड इज कट विदिन द लॅक झेड जीन विथ रेस्ट्रिक्शन इंडोन्युक्लियर. हा लॅक झेड जीन आहे, डार्क केलेला पार्ट. जीनचं नाव आहे लॅक झेड जीन, की त्या जीनपासून बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम बनतो. मग त्या जीन आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचं नाही, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज करून ते कट करायचं. ते पार्ट ते कट करून फॉरेन DNA त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी कट केला. ओके, आणि त्या ठिकाणी कट केल्यानंतर हे फॉरेन DNA तुमचं आहे. जीन ऑफ इन्सर्ट इंटरेस्ट तुमचं इज कट आउट युजिंग द रेस्ट्रिक्शन एन्झाईम. कट केला आपला म्हणजे एवढाच पार्ट जे आहे ते येलो कलरचा पार्ट आपण कट केला आणि ह्या ठिकाणी कट केल्यानंतर हा लिनियराइज होईल आणि हे येलो कलर ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आणि ते लायगेज एन्झाईम वापरून ते सर्क्युलर करून घ्यायचं. ओके, तर तुम्ही हे फॉरेन DNA इन्सर्ट केला मोठा. ओके, त्यानंतर आता हे केलेलं तुम्ही काय करायचं, ई कोलायमध्ये ट्रान्सफर करायचं आणि ते ई कोलाय तुमचं मीडिया पेट्री प्लेटवरती ग्रो करायचं आणि त्या पेट्री प्लेटमध्ये अँटीबायोटिक टाकायचं. त्या ठिकाणी ब्ल्यू आणि व्हाईट सिलेक्शन केलेलं आहे बघा. व्हाईट कॉलनीज आर कंपोज्ड ऑफ दी ट्रान्सफॉर्म्ड लॅक झेड सेल्स. सेल्स आर प्लेस्ड ऑन एक्स गॅलेक्टोज IPTG मीडियम. एक्स गॅल म्हणजे एक्स गॅलेक्टोज आहे त्याच्यामध्ये. हे जे मीडिया आहे, मीडिया म्हणजे काय की जे बॅक्टेरिया ग्रोथ होण्यासाठी जे कंपोनंट्स लागतो, न्यूट्रियंट्स वगैरे ते सगळं त्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यावरती पेट्री प्लेटमध्ये ते बॅक्टेरिया ग्रो करायचे. ओके, मग ह्याच्यामध्ये ब्ल्यू व्हाईट सिलेक्शन केलं जातो. ओके, तर अशा पद्धतीनं हे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोमचं यूज करून आपल्याला फॉरेन DNA इन्सर्ट करता येतो आणि त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येतं, यूज करता येतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. ओके, so in this lecture we have covered 2 vectors, that is cosmid vector and bacterial artificial vectors, that is BAC vectors. Okay, in the next lecture we will see yeast artificial chromosomes, that is YAC.